नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 25 जानेवारी वार रविवार आणि या दिवशी आलेले आहेत रथसप्तमी. आपल्या हिंदू धर्मामध्ये रथसप्तमी हा सूर्यदेवाच्या उपासनेचा दिवस आहे. भविष्य पुराणात असा उल्लेख सापडतो की अदिती आणि कश्यप यांचा पुत्र सूर्य यांचा हा जन्मदिवस आहे असे मानले जाते. म्हणजेच या दिवशी सूर्य जयंती आहे असे देखील म्हटले जाते. याच दिवशी सर्वप्रथम पृथ्वीवर सूर्याची किरणे पडली होती. म्हणून या दिवशी भक्त सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून सूर्यदेवाला जल अर्पण करतात. रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने आरोग्य आणि नोकरी व्यवसायामध्ये प्रगती होते. रथसप्तमी हा दिवस माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमीला साजरा केला जातो. या दिवशी सूर्यदेवाची पूजा करणे अत्यंत शुभ आणि महत्त्वाचे मानले जाते. या रथसप्तमीला अचला सप्तमी, आरोग्य सप्तमी, अर्क सप्तमी, माघी सप्तमी, सप्तसप्तमी, पुत्र सप्तमी अशा अनेक नावांनी ओळखले जाते. सूर्यदेवाला प्रकाश, ऊर्जा आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे या रथसप्तमीच्या दिवशी सूर्याची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. सूर्यदेवाला ग्रहांचा राजा देखील म्हटले जाते. तसेच राम आणि कर्ण यांचे आध्यात्मिक पिता देखील मानले जाते. त्यामुळे धार्मिकदृष्ट्या रथसप्तमी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. आणि म्हणून या दिवशी व्रतासोबतच सूर्यदेवाच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या रविवार रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण सकाळीच इथे लावा असा एक दिवा. शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कर्जमुक्ती होईल. साक्षात सूर्यदेव तुमच्यावरती प्रसन्न होऊन पैसा, सुख, संपत्ती सर्व काही मिळेल. तर हा दिवा कुठे लावायचा आहे, कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाईप बटनला देखील क्लिक करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा अतिशय प्रभावी आणि सात्विक उपाय आहे. हा उपाय फक्त आपण वर्षातून एकदाच करू शकतो, तो म्हणजे रथसप्तमीच्या दिवशी. त्यामुळे उद्या प्रत्येकाने हा एक दिवा जो आहे तर तो आपल्या घरामध्ये लावायचाच आहे. हा दिवा जर आपण आपल्या घरात लावला तर ज्या प्रकारे दिव्याचा लख्ख प्रकाश असतो तसाच प्रकाश आपल्या आयुष्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असतो. या प्रकाशामुळे आपल्या घरातील सर्व संकट, अडचणी, अडथळे, दुःख हे कमी होतात आणि सूर्यदेवाचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो. आता उद्या आपण रथसप्तमीला हा उपाय आपल्या घरात करणारच आहे. परंतु बघा, पद्यपुराण आणि भविष्य पुराणात रथसप्तमी व्रताचे मोठे महत्त्व आहे. या दिवशी जो व्यक्ती मनापासून सूर्याची पूजा करतो, व्रत करतो, त्या व्यक्तीच्या सर्व पापांचा नाश होतो आणि पुण्य प्राप्त होते. म्हणून बघा, घरातील एक सदस्याने व्रत जे आहे तर ते नक्की करायचं आहे. शक्य असेल तर पती पत्नी या दोघांनी मिळून व्रत करावं आणि ते शक्य नसेल तर घरातील एक तरी सदस्याने व्रत नक्की करायचं आहे. शक्य असेल तर प्रत्येकाने व्रत करा, कारण या दिवशी व्रताला खूप जास्त महत्त्व आहे. जेव्हा आपण रथसप्तमीला व्रत करतो ना तेव्हा आपल्याला उत्तम आरोग्य, व्यवसायामध्ये प्रगती, त्याचबरोबर धनसंपत्ती ही कधीही कमी पडत नाही. आपली भरभरून प्रगती होत असते. त्यामुळे शक्य असेल तर घरातील प्रत्येक व्यक्तीने व्रत करावं. आणि जर तुम्हाला या व्रताचं पूर्ण फळ जर पाहिजे असेल तर तुम्ही या व्रतामध्ये जे काही पदार्थ खाणार आहे ना त्यामध्ये मिठाचा वापर करू नका. कारण शास्त्रानुसार असं म्हटलं जातं की रथसप्तमीला मिठाचे सेवन करू नये. तसं तर उपवास असेल किंवा नसेल तरीही या दिवशी मीठ जे आहे तर ते खाल्लं जात नाही. त्यामुळे शक्य असेल तर नक्की हा नियम पाळा. या दिवशी गोडच पदार्थ जे आहे तर ते खाल्ले जातात. म्हणून तुम्ही उपवास करणार असेल तर उपवासामध्ये सुद्धा गोड पदार्थ खा. मिठाचं सेवन तुम्ही करू नका. नसेल शक्य तर तुम्ही मिठाचे पदार्थ देखील सेवन करू शकता. आता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला
उद्या रविवारी रथसप्तमीला सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर करायचं आहे. आणि जर तुम्हाला शक्य असेल ना, अगदी सकाळीच तुम्ही 7:30-8 वाजेपर्यंत हा दिवा लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. याचं फळसुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त प्राप्त होईल. आणि इतक्या सकाळी नाही शक्य झाले ना, तर मग तुम्ही 12च्या अगोदर तुमच्या घरामध्ये हा दिवा लावायचा आहे. दिव्याला सूर्याचे प्रतीक मानले जाते आणि सूर्य व अग्नी यांचे प्रतीक असलेला दिवा हा आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो. आणि म्हणून कोणतेही धार्मिक पूजा विधी करतेवेळी दिवा आपण अवश्य लावत असतो. प्रथम त्या दिव्याचे पूजन केले जाते आणि रथसप्तमीच्या दिवशी दिव्याला खूप जास्त महत्त्व दिले जाते. कारण सूर्य देखील आपल्याला प्रकाश देत असतो आणि दिवा देखील आपल्याला प्रकाश देत असतो. त्यामुळे या दिवशी एका विशेष ठिकाणी दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. प्रकाश ही संपूर्ण विश्वातील गतीची ऊर्जा आहे, ज्याचा मुख्य स्तोत्र सूर्यदेव आहे. आणि दिव्याच्या वातातून निघणारा प्रकाश हा वेदांमध्ये अग्नी आणि सूर्याचा घटक मानला जातो. आणि म्हणून आपल्याला वास्तुशास्त्रामध्ये असे सांगितले जाते की दिवा लावल्यामुळे प्रकाश तर मिळतो, पण त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होते. आता हा दिवा लावण्यासाठी आपल्याला रथसप्तमीला उद्या रविवारी सकाळी लवकर उठायचं आहे. ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान करायचं आहे. सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे. आणि यानंतर आपल्याला हा जो दिवा आहे तर हा आपल्या घरामध्ये लावायचा आहे. सांगितल्याप्रमाणे शक्य असेल तर सकाळी 7:30-8-9 वाजेपर्यंत हा दिवा लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. आता हा दिवा आपल्याला आपल्या घरामध्ये का लावायचा आहे? जर तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल, तो चांगला चालत नसेल, त्यामध्ये हवी तशी प्रगती होत नसेल, किंवा घरामध्ये सतत आजारपण असेल, कुटुंबामध्ये आरोग्य चांगलं राहत नसेल, सतत तुमच्या कुटुंबामध्ये आजारपण असेल, आलेला पैसा हा फक्त आजारपणामध्येच निघून जात असेल, किंवा घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असेल, पैशाला पैसाच लागत नसेल, कुटुंबातील सदस्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये किंवा कामामध्ये यश मिळत नसेल, कष्ट आणि मेहनत करूनही घरातील गरिबी आणि दरिद्री ही संपायचं नाव घेत नसेल, किंवा तुम्हाला एखादा शत्रू वारंवार त्रास देत असेल, शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल, तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी आपल्याला उद्या हा दिवा लावायचा आहे. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला जो दिवा लागणार आहे तर तो मातीचाच दिवा तुम्हाला घ्यायचा आहे. मातीची पंती जी असते तर ती तुम्ही घेऊ शकता. मातीचा दिवा हा पंचतत्वापासून बनवला जातो, त्यामुळे या दिव्यामध्ये सकारात्मकता ही खूप जास्त असते. यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहे. दिव्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल घालायचं आहे. जर तुमच्याकडे तिळाचं तेल नसेल तर तुम्ही कुठलंही तेल घालू शकता. त्यामध्ये आपल्या चिमूटभर पांढरे तीळ टाकायचे आहे. यानंतर एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये तुम्हाला सप्तधान्य घ्यायचं आहे, ज्यामध्ये पांढरे तीळ आणि काळे तीळ तुम्हाला अवश्य घ्यायचे आहे. बाकी तुम्ही इतर कोणतंही धान्य जे आहे तर ते घेऊ शकता. गहू, ज्वारी, बाजरी किंवा कुठल्याही डाळी तुम्ही घेतल्या तरी सुद्धा चालेल. सर्व सप्तधान्य तुम्हाला एकत्र करून प्लेटमध्ये टाकायचे आहेत. अगदी मुठभर सगळं धान्य होईल इतकं धान्य घ्या, जास्त घेऊ नका. आणि हे धान्य तुम्हाला त्या प्लेटमध्ये टाकायचं आहे. रथसप्तमी म्हणजे 7 या अंकाला या दिवशी खूप जास्त महत्त्व आहे. आणि या दिवशी सूर्यदेव 7 घोड्यांवरूनच प्रवास करत असतात. आणि म्हणून या दिवशी सूर्यदेवासोबतच सप्तधान्याचं देखील पूजन केलं जातं. आणि म्हणून आपल्याला एका प्लेटमध्ये सप्तधान्य ठेवायचं आहे. आणि यानंतर त्यावर हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला ठेवून जिथे आपण दिवा प्रज्वलित करणार आहे, ज्या साईडला आपण दिवा पेटवतो किंवा प्रज्वलित करतो, तर त्या ठिकाणी तुम्हाला थोडंसं कुंकू लावून तिथे ती वात जी आहे ना ती थोडीशी लालसर बनवायची आहे. कारण सूर्याचा रंग हा सुद्धा थोडासा लालसर असतो, म्हणून तिथे सुद्धा थोडंसं तुम्हाला कुंकू लावायचं आहे आणि ती वात जी आहे थोडीशी लाल बनवायची आहे. आणि यानंतर त्या दिव्यामध्ये घालून तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा तुमच्या देवघरासमोर ठेवून प्रज्वलित करायचा आहे. दिवा देवघरासमोर प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायचे आहे. आणि यानंतर तिथेच बसून तुम्हाला आदित्य स्तोत्राचं 1 वेळा पठण करायचं आहे. आणि यानंतर तो दिवा तिथून तुम्हाला उचलायचा आहे आणि तुमच्या घरामध्ये जी पूर्व दिशा आहे तर त्या पूर्व दिशेला हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. या दिव्याची वात पूर्व दिशेला येईल अशा पद्धतीने हा दिवा तुम्हाला लावायचा आहे. जर तुमची बाल्कनी असेल तर बाल्कनीमध्ये सुद्धा तुम्ही पूर्व दिशेला हा जो दिवा आहे तर हा लावू शकता. तिथे हवा येत असेल तर मग तुम्ही तुमच्या घरामध्येच
या दिव्याची वात फक्त पूर्वेकडे येईल अशा पद्धतीने हा दिवा तुम्हाला लावायचा आहे. पूर्व दिशेला दिवा लावल्यानंतरनं ओम सूर्यदेवाय नमः या मंत्राचा किमान 21 वेळा जप करायचा आहे. दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या उद्योग व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी, आयुष्यातल्या सर्व अडचणी दूर होण्यासाठी, सुख समृद्धी प्राप्त होण्यासाठी मनोभावे सूर्यदेवाला प्रार्थना करायची आहे. या दिवशी पूर्व दिशेला दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते, कारण सूर्य हा पूर्वेकडूनच उगवत असतो आणि ही जी दिशा आहे तर ही सूर्यदेवाला समर्पित आहे. त्यामुळे या दिशेला दिवा या दिवशी अवश्य लावला जातो. आणि जर तुम्हाला शक्य असेल ना, अगदी सकाळी सकाळी जेव्हा सूर्य उगवतो तेव्हाच जर तुम्ही हा दिवा लावला तर अतिशय उत्तम. याचा फळ तुम्हाला खूप अधिक पटीने प्राप्त होईल. साक्षात सूर्यदेवाचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला घरामध्ये सप्तधान्याची पूजा देखील करायची आहे. 7 प्रकारचं धान्य तुम्हाला वेगवेगळ्या 7 वाटींमध्ये घ्यायचं आहे, प्लेटमध्ये घ्यायचं आहे, एका पाटावरती ठेवायचं आहे. तिथे दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि सूर्याचं एक चित्र तुम्हाला पानावरती काढायचं आहे आणि त्याची पूजा तुम्हाला करायची आहे. सप्तधान्याची पूजा सुद्धा करायची आहे. या दिवशी जर सप्तधान्याची पूजा आपल्या घरामध्ये केली तर आपल्या घरामध्ये वर्षभर धन, धान्य, संपत्ती, पैसा हा कधीच कमी पडत नाही. घरामध्ये लक्ष्मी ही कायम टिकून राहते. आणि म्हणून तुम्हाला अशा पद्धतीने घरामध्ये सप्तधान्याची पूजा करायची आहे. आणि हा एक दिवा तुम्हाला उद्या रथसप्तमीला लावायचाच आहे. या दिवशी भले तुम्ही काही करू नका, फक्त सूर्यदेवाला जल अर्पण करून असा एक दिवा तुमच्या घरामध्ये लावा. हा जो उपाय आहे ना, हा महाशिवपुराणात सांगितलेला आहे आणि तोच उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.